नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस-पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. ज्यावेळी आपली निवड होते आणि निवड झाल्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे असतात आणि हे कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त 10 दिवसांचा कालावधी असतो आणि यामध्ये आपल्याला आपला बँक पासबुक असेल, आधार कार्ड असेल, हमीपत्र असतील, त्यानंतर ज्या घटकासाठी निवड झाली आहे त्या घटकाचा टेस्ट रिपोर्ट असेल, कोटेशन असेल, त्यानंतर डीलरशिप प्रमाणपत्र असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात. आता नेमकं जेव्हा आपण कागदपत्रे अपलोड करतो त्यावेळेस तिथं फक्त 3 ऑप्शन उपलब्ध असतात आणि आपल्याला त्या 3 ऑप्शनमध्ये एवढे सारे कागदपत्र अपलोड करायचे असतात. आता जेव्हा आपण हे अपलोड करतो तेव्हा त्या ठिकाणी अपलोड करण्याची जी जास्तीत जास्त साईज असते डॉक्युमेंटची ती 500 केबी पर्यंत असते आणि हे सगळं 500 केबीच्या आत अपलोड करणं हे कधीच शक्य नाही. त्याकरता आपल्याला जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट काही ठिकाणी कॉम्प्रेस करावे लागतात. त्यामध्ये आपला टेस्ट रिपोर्ट असेल तर टेस्ट रिपोर्ट हा खूप मोठा असतो, जवळपास 17 ते 18 पेजेसचा. तर तो टेस्ट रिपोर्ट सुद्धा आपल्याला साईज मध्ये कमी करायचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांना फार अडचण जाते. त्याकरता हा आपला व्हिडिओ आहे. आता जसं आपण आधी सांगितलं की जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन असतात. त्यामध्ये पहिला जो असतो तो बँक पासबुकचा ऑप्शन असतो. तर यामध्ये बघा आपल्याला आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर ज्या घटकासाठी निवड झाली आहे त्याचं हमीपत्र, दुसरं आपलं एक स्वयंघोषणापत्र सुद्धा असते आणि हे सगळं आपल्याला 500 केबीच्या आत अपलोड करायचं असतं. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरं ऑप्शन यामध्ये आपल्याला कोटेशन असतं, टेस्ट रिपोर्ट असतं आणि डीलरशिप प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला 500 केबीच्या आत अपलोड करायचं असतं. आणि तिसरं एक ऑप्शन असतं त्यामध्ये आपल्याला जर तुम्ही वनपट्टा धारक असाल तर त्याचं प्रमाणपत्र आणि जर तुम्ही वनपट्टा धारक नसाल तर जर तुमच्याकडे हे पहिले 2 ऑप्शन या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सुद्धा काही कागदपत्र वाचत असतील तर ते आपण या तिसऱ्या ऑप्शन मध्ये अपलोड करू शकतो. परंतु याबद्दलची माहिती तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकांना द्यायची आहे. अदरवाईज ते तुमचं हे डॉक्युमेंट चेक करणार नाही. तर मित्रांनो चला बघूया या ठिकाणी आपण कुठले टूल्स वापरणार आहोत डॉक्युमेंटची साईज कमी करण्यासाठी किंवा जी पीडीएफ खूप मोठी असते 17-18 पेजेसची ती कमी करण्यासाठी. तर या ठिकाणी बघा आय लव्ह पीडीएफ ही एक वेबसाईट आहे. यावरती आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता इकडे बघा या ठिकाणी ऑल पीडीएफ टूल्स मध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील. आता पहिला आपण एक्झाम्पल घेऊया आपल्या टेस्ट रिपोर्टचं. तर टेस्ट रिपोर्ट हा जसं मी सांगितलं की 17 ते 18 पेजेसचा असतो. तर त्याला आपल्याला कमी करायचं असतं जवळपास 7 ते 8 पेज आणि यामध्ये नेमके कुठले पेजेस रिमूव्ह करायचे ते आपण बघणार आहोत. तर बघा रिमूव्ह पेजेस ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुमचा जो टेस्ट रिपोर्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि टेस्ट रिपोर्ट मधले कुठले पेजेस ठेवायचे आणि कुठले काढायचे हे सुद्धा आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो आधी आपण ना टेस्ट रिपोर्ट बघूया तो कशा प्रकारचा असतो. बघा हा टेस्ट रिपोर्ट आहे. आता यामध्ये आपल्याला याच्या आधी जवळपास 17 ते 18 पेजेस होते आणि ते मी रिड्यूस केले आहेत. तर आपल्याला ठेवायचे कुठले कुठले पेज आहे. पहिलं पेज ठेवायचं आहे ज्यामध्ये या ठिकाणी पॉवर टिलर त्यानंतर मॉडेल नंबर आणि या ठिकाणी असा स्टॅम्प असेल बघा. इथं सिग्नेचर आहे आणि स्टॅम्प सुद्धा आहे. त्यानंतर जिथं तुमच्या पॉवर टिलरची किंवा ज्या घटकासाठी निवड झाली त्याची इमेज असेल, त्याचा मॉडेल नंबर असेल ते पेज ठेवायचं आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या पेजवरती असे स्टॅम्प आहेत, सिग्नेचर आहेत, हे असे पेज ठेवायचे आहेत. त्यानंतर व्हॅलिडिटीचं पेज ज्या ठिकाणी तुमच्या या टेस्ट रिपोर्टची व्हॅलिडिटी मेन्शन केलेली असते ते पेज आपल्याला ठेवायचं आहे. तर ह्या 6 ते 7 पेजेस जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि बाकी जे आहेत ते आपण रिमूव्ह करू शकतो. पण लक्षात ठेवा ज्या ठिकाणी सिग्नेचर असतील, व्हॅलिडिटीची डेट असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत. आता इथं जे पेजेस आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तसं एक्झाम्पल म्हणून मी दाखवतोय बघा. मी 1 नंबरच्या पेजला क्लिक केलं. इथं पेज नंबर 1 शो होत आहे. त्यानंतर मी 5 नंबरवर क्लिक केलं तर 5 नंबर शो होईल. आणि अशा आपल्याला जे पेज आपल्याला काढायचे आहे ते सिलेक्ट करायचे आणि रिमूव्ह पेजेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही यामधले टेक्स्ट बुक मधले पेजेस जे आहेत ते कमी करू शकता. आता सेम असंच आपल्याला जर पीडीएफ मर्ज करायचं असेल तर त्याबद्दल सुद्धा आपण समोर बघूयात. तर मित्रांनो आता 2 ते 3 डॉक्युमेंट एकाच पीडीएफ मध्ये ऍड करून ते अपलोड कसे करायचे आणि त्याची साईज 500 केबी कशी ठेवायची हे आपण बघणार आहोत. बघा
आधार कार्ड, बँक पासबुक, हमीपत्र किंवा मग स्वयं घोषणापत्र. तर हे डॉक्युमेंट सगळे आपल्याला आपल्याला एका पीडीएफ मध्ये ऍड करायचे आहे, नंतर ते अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी जे मी सांगितलं ilovepdf.com यावरती जायचं आहे. जे या ठिकाणी ऑल पीडीएफ टूल्स आहे आणि त्यानंतर मर्ज पीडीएफ आहे. तर मर्ज पीडीएफ या ऑप्शनवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी तुमची पीडीएफ जे आहेत त्या अपलोड कराव्या लागतील. आता या ठिकाणी बघा, इथं 3 ते 4 पीडीएफ जे आहेत. आता या ठिकाणी एक आपलं आधार कार्ड असेल, दुसरं बँक पासबुक असेल, तिसरं हमीपत्र असेल. तर असे 3 ते 4 डॉक्युमेंट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि ओपन करायचे आहेत. आणि हे अशा प्रकारे दिसतील आणि नंतर याला मग आपल्याला मर्ज करायचं आहे. मर्ज केल्यानंतर हे तुमचे 3-4 डॉक्युमेंट एकाच पीडीएफ मध्ये ओपन होतील. आता यानंतर तुम्ही टेस्ट रिपोर्टचे पेजेस कमी करून घेतले, त्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्ही जे आहेत त्या ठिकाणी आधार कार्ड, बँक पासबुक असेल, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी एका पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून घेतले. आता हे केल्यानंतर सुद्धा आपल्या डॉक्युमेंटची साईज जी आहे ती खूप जास्त असते. तर या ठिकाणी आपल्याला pdf24.org हे एक टूल आहे, जे वापरून आपण आपल्या पीडीएफ ची साईज जी आहे ती कॉम्प्रेस करू शकतो, कमी करू शकतो. तर हे आपल्याला याची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसेल. तर या ठिकाणी आपल्याला आपली फाईल निवडायची आहे. म्हणजे पीडीएफ फाईल जी आहे ती आपण तयार केली आहे आणि त्यानंतर ती फाईल जी आहे ती या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे. तर आता ही फाईल मी या ठिकाणी ओपन करतो, कुठली पण फाईल असू द्या. आता ही अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा, खाली 2 ऑप्शन आहेत. पहिला आहे डीपीआय, दुसरा आहे इमेज क्वालिटी. तर आपल्याला आधी काय करायचं आहे की इमेज क्वालिटी कमी करायची आहे. 75% तर आपण तिला 60 वर नेऊ आणि जे डीपीआय जे आहे, डॉट्स पर इंच, ते आपल्याला कमी करायचे. तर याला आपण 110, त्यानंतर मग 100 असे कमी करत करत नेऊ. आता बघा, आपण हे जर 110 ठेवलं तर या ठिकाणी आपल्याला कॉम्प्रेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता कॉम्प्रेस केलं तर जे नवीन पीडीएफ तयार होईल तिची साईज किती असेल या ठिकाणी दाखवतात. तर आता ही सध्या 1.20 MB आहे, तर याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला कमी करायची आहे. नंतर आपण काय करायचं की परत हे डीपीआय कमी करायचे, डायरेक्ट आपण 90 वर ठेवू आणि हे जे इमेज क्वालिटी आहे हे आपण 50 वर ठेवू आणि याला परत कॉम्प्रेस करू. तर हे जे नवीन साईज तयार होईल ती बघा, 1.6 MB. तर हे असं करत करत तुम्हाला ह्या डॉक्युमेंटची साईज जी आहे ती 500 केबीच्या आत ठेवायची आहे. 490, 495. आणि सेम आपल्याला आपला जो टेस्ट रिपोर्ट असेल त्यासाठी सुद्धा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 2 टूल, पहिलं जे आहे हे आय लव्ह पीडीएफ, त्यामध्ये तुम्हाला ऑल पीडीएफ टूल्स मध्ये हे सगळं दिसतील. पीडीएफ मर्ज करायची, स्प्लिट करायची, पेजेस रिमूव्ह करायची, हे सगळं तुम्हाला ऑप्शन दिसतील. तुम्हाला जर कुठे डॉक्युमेंट कन्वर्ट करायचे असेल, म्हणजे जेपीजी मधून पीडीएफ करायचे असेल, ते पण करू शकता. कुठला फोटो असेल, फोटोचा आपण पीडीएफ करू शकता. आणि दुसरे जे आहे हे पीडीएफ कॉम्प्रेस करायचं. तर हे 2 महत्वाचे टूल आहेत. हे वापरून तुम्ही आपल्या महाडीबीटी पोर्टलवरती डॉक्युमेंट जे आहे पाहिजे त्या साईज मध्ये अपलोड करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.